नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण आहे ना मस्त देशी टोमॅटोपासून एक मस्त आहे ना आपण चटणी बनवणार. तुम्ही त्याला चटणी पण म्हणू शकताय आणि भाजी पण म्हणू शकताय. त्या पद्धतीने आज आपण मस्त एक रेसिपी बनवणार आहेत. तर आता आपल्याला आहे ना त्याच्यासाठी आपल्याला देशी टोमॅटो पाहिजे. तर आता आपण इथं रानात आलेले आहे. तर आपण टोमॅटो घेऊयात. इकडे बघू शकताय भरपूर असं टोमॅटो लागलेले आहेत. हे बघा, झाडं तर बारीक असते, बारीक बारीक पानाचं असतं. कसं लागलेलं बघा, भरपूर लागते. एका झाडाला ना भरपूर लागतं आणि थोडंसं हे बारीक असतोय. लांब असताना ना हे झाडाचं एवढं सुगंध येतोय, लगेच कळते हे देशी टोमॅटोचं आहे. असं हे फार सुगंध असतोय आणि हे थोडंसं खायला ना आंबट असतं टोमॅटो. आणि ते हायब्रिड आपण खातो ना ते आंबट नसतंय, हे आंबट असतं आणि खायला पण चांगलं लागतंय. भरपूर लागते एका झाडाला टोमॅटो. आपल्याला फक्त आहे ना पिकलेलं आपल्याला घ्यायचं आहे. सगळीकडे ना भरपूर टोमॅटो लागलेले आहे. असंच आपल्याला ना भरपूर आपण टोमॅटो तोडून घेणार आहे. हे बघा, लाल लाल भडक आहे ना, चांगलंसं टोमॅटो आहे. बघा, आता आपण भरपूर टोमॅटो घेऊन आलेले आहे आणि इकडे पाणी पण चालू होतं, त्यामुळे इथं आपण आहे ना पाट्याच्या पाण्यातून हे स्वच्छ टोमॅटो धुवून घेतलेले आहे. बघू शकता लाल भडक असं टोमॅटो आहे आणि बुट्टीवरूनच घेतले बघा. चला तर मग आता आपण जाऊयात. हे बघा, आता आपण स्वच्छ आहे ना टोमॅटो सगळं धुवून घेतलेले आहे. लाल लाल भडक असं टोमॅटो आहे. तर इकडे भरपूर तर घेतलेले आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. आणि 2 कांदा घेतलेले आहे, कढीपत्ता आणि आपल्या घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, जिरं मोहरी मीठ आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे. तर आता आपण आहे ना हे टोमॅटो सगळं आपल्याला आता चिरून घ्यायचं आहे. ह्यातलं आहे ना तुम्ही चिरण्यापेक्षा आहे ना आपण थोडंसं यातलं आपण बी काढून घेऊया, म्हणजे जास्त आंबट होणार आहे, त्यामुळे आपण थोडंसं बी काढून घ्यायचं. बघा, आता आपण टोमॅटो घेतले ना, आपल्याला आहे ना आतलं सगळं थोडंफार बी काढून घ्यायचं, म्हणजे जास्त आंबट होणार नाही. त्यामुळे बघा पटकन सगळं आहे ना बी निघतंय. हे चिरायला पण लागत नाही, पूर्ण पिकलेले आहे त्यामुळे पटकन निघतोय. बघा, या पद्धतीने ना सगळं आपल्याला टोमॅटो मधलं बी काढून घ्यायचं. आपण सगळं टोमॅटो मधलं आहे ना सगळं आपण बी काढून घेतलेले आहे, भरपूर काढून घेतलेले आहे. तर आता आपण इकडे 2 कांदा घेतलेले आहे, तर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा. आता आपण एक कांदा आहे ना बारीक चिरून घेऊयात. हे बघा, आता चूल पेटलेली आहे, आपण चुलीवरती कढई ठेवूया. ह्यामध्ये ना आपण तेल घालूया. 1 चमचा आपण तेल घालायचं आणि तेल आपल्याला चांगलंसं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण जिरं मोहरी घालूया. बघा, आता जिरं सुद्धा चांगलं असं फुललेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना कढीपत्ता घालायचा. आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आणि चांगलं आपण कांदा ना परतून घ्यायचा आपल्याला. थोडंसं लालसर होईपर्यंत आपण एक कांदा आहे ना परतून घेऊया. आता कांदा थोडेफार परतलेले आहे. तर आता आपण यामध्ये आहे ना आपलं घरचं कांदा लसूण मसाला मीठ आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे ते घालूया. हे सुद्धा आपल्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं.
आणि तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट घालू शकताय, कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय. मग आता चांगलं आपण परतून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण इकडे टमॅटो सगळं कच्चं करून घेतलं पण ते घालायचं. परत आपण सगळं आहे ना मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये. पूर्ण टमॅटो आणि मऊ व्हायला पाहिजे तसं आपल्याला हे शिजवून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचं. असंच आपल्याला टमॅटो चांगलंसं परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण पाणी वगैरे काहीच वापरणार नाही, फक्त असंच आपण आहे ना हे शिजवून घेणार आहेत. 5 मिनिटं आपण हे चांगलंसं आपण शिजवून घेऊया. झाकण ठेवूया. बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. आता आपण भाजी तयार झाली का बघूया. आता झाकण काढलेले आहे, बघू शकताय भरपूर पाणी सुटलेले आहे. मी यामध्ये जरा सुद्धा पाणी वापरलं नाही. टमॅटो पाण्याचा अंश भरपूर असतो, त्यामुळं बघा कसं रसरशीत भाजी तयार झालेली आहे. पूर्ण टमॅटोना विरघळलेले आहे, त्यामुळं हे भाजी आहे ना खायला मस्तच लागणार आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊयात. आणि हे गार झालं ना आणि थोडंसं घट्ट होते भाजी. बघा आता मस्त आहे ना तयार झालेले आहे. आणि खायला पण हे खूप छान लागतोय. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर तर आहे ना मस्तच लागणार आहे. आणि तोंडाला एकदा तोंडाला काही चव वगैरे लागत नाही, त्यामुळे आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तोंडाला पण चव चांगलं असं येईल. देशी लाल टमाट्याची का नाही चटणी पण तयार आहे. हो आता आपण आस्वाद घेऊया. हो घ्या. कारभार नाही तू बी घे की. नाही तुम्ही घ्या, मी घेतो नंतर. चला म्हणजे भूक तर लागलेली आहे जबरदस्त. हो गरमागरम आहे तोपर्यंत जेवण हो करू. खार वांग तर इतकं भारी दिसालंय. होय. खातो बघा, आता बोलत बसून उपयोगाच नाही. हो हो. गरमागरम आहे तोवर ताव मारायचं. कारभार नाही हं? हो मस्त झाले की. झाले का हो चांगलं. हिरव्या मिरची वगैरे घातल्यामुळं चांगलं टेस्ट आलंय. होय चांगलं लागतंय आणि कवळं पण होतं ना वांगी. तसंच खाल्लं तरी पण चांगलं लागणार. जबरदस्त. एक भाकरी खाणार 2 भाकरी खाईल असं भाजी असल्यावर. होय मस्तच जबरदस्त. हा हे पण मस्त झाले की. झाले का मस्त आंबट. आंबट आंबट चांगलं लागेल. तोंडाला काय चव नाही लागलं तर असं करायचं. सरसरून तोंडाला पाणी सुटते का. होय जबरदस्त. एक नंबर बेस झाला कारभार. होय होय. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलंच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.